गुड्डे दिसा लागलोय का मी तुला? अगं व्हिडिओ कॉल केलाय, उचल की. काय कॉल उचलत नाहीस? किती फोन फोन केलं, फोन केलं तर रिप्लाय पण देत नाहीस. मेसेज पण केलं, मेसेजचा पण रिप्लाय नाही. कुठं असतेस काय कळतच नाही मला तर. काय बाई, काय सांगू तुला, मी इथंच आहे की. काय रोज उठायचं आणि गाऊनवर बसायचं का तर कामं होत नाही ती साडी नेसून. मग ती आणि सासूची वटवट ऐकायची. सारखं गाऊन घालत्या गाऊन घालत्या. मग गाऊन घालत्या तर मग म्हटलं आता गाऊन घातलं तर कामं होत्यात, साडी नेसली तर कामं होत नाहीत. कामाला जर बाय लावली तर मग ही करतो म्हटलं, माझं मी साडी नेसून बसतो. किती बडबडा लागली. म्हटली हा यांना कामाला बाई पाहिजे, आम्ही सकाळी पाटच उठून शेण घाण काढत होतो, सगळं करत होतो. लय बडबडा लागली बाई. म्हटलं उगाच बोलायला गेले असं झालं. आणि ह्यो डुक्कर तोंडाचा कुत्रा पहिला लग्नाच्या आधी लय मोठं मोठं बोलायचा, मला म्हणायचा तुला राणीसारखं ठेवीन. किती राणीसारखं ठेवलंय बघ की. काय आणि आता म्हणतोय हा मग राणीसारखंच ठेवलंय की तुला. तुला कुठं जायचं आहे? घरातनं बाहेर जायच्यास का? घरातनं बाहेर जायचं नाही. मग घरातली कामं किती? मसरा आणि माझ्या जीवावर उराव ठेवल्या ती. त्यांची शेण घाणं कोण काढायचं? त्यांनी दूध सकाळ सकाळी शेण घाण करून दूध काढून त्यांतनं रिकामं झालो नाही तर ही बोंबलत सासू म्हणत्या चहा दिला नाही, चहा दिला नाही. रोज उठून किटकिट करत्या. तिचं आवरायचं, सगळ्यांचं आवरायचं आवरायचं आणि 10 वाजेपर्यंत मला नाश्ता नाही का, पाणी नाही का, चहा नाही, काहीच नाही. तुम्ही सगळे सांगत होता, मीच ऐकलं नाही. माझ्या डोक्यात कुठलं शेण भरलेलं काय माहिती. ते घरच्यांच्या ह्यानं केलं असतं का नाही तर घरच्यासनी म्हणतात राहिलं असतं. तुम्ही केलाय आता तुम्ही निस्तारा. आता बोलू पण शकत नाही, काय करू सांग. आणि सासू म्हणत्या हा कर की आता काम. लय हौस होती की तुला लग्नाची, आम्हाला तर तू पसंतच नव्हतीस. सासूचा आणि वरनही आता काय करायचं बघ. आणि ह्यो मूत पिऊन रात्रंदिवस लग्नाच्या आधी म्हणायचं मला टेन्शन आहे म्हणून मी दारू पितोय ना. आता आता म्हटलं आता काय टेन्शन आहे तर आता म्हणतोय कामाचं टेन्शन आहे. मला किती आता कामाचं टेन्शन आहे म्हणून दारू पिऊ? आता मी पिऊ? इथं काम लागा लागले घरात, मग मला पण असं पिऊन पडायला पाहिजेलाय आणि शेण घाण बिण सगळं त्यासनी काढायला लावायला पाहिजेलाय. आणि खरोखर तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं नाही. आता पश्चाताप करायची वेळ आल्या माझ्यावर. खरं मला वाटायला लागलंय नसतं लग्न केलं तर बरं झालं असतं. पण काय करणार, ही वाढून ठेवलेलं नशिबा